सोडणार नाही मी तिला. पुरेपूर वसूल करणार. हुकुमाचा एक अजून माझ्याकडेच आहे. हॅलो. हॅलो. हा तो फोनवरती बोलतोय. हो थांब थांब जरा 1 मिनिट थांब, मी सांगतो. ए पोरीला तर दिलंस, बाकीचे पैसे कुठे आहेत माझे? हा नाही नाही ते लवकर द्यायच. हा नाहीतर तुझा हुकुमाचा एक्का देणार नाही मी. 1 मिनिट थांब, 1 मिनिट थांब. आणि त्या एक्क्याशिवाय तुझा डाव कसा पुरा होईल? हा ठेव, लक्षात ठेव काय सांगितलं. हा दुःख भरे दिन बीत रे भैया. राकेश, तो सरळ तुझ्या दिशेला येतोय. हो लक्ष ठेव. तुम्ही उगाच आलात इथपर्यंत. उगाच कशाला त्रास? तू घरी यायचा हट्ट धरलास. अशा अवस्थेत तुला एकट्याला सोडून कसं येऊ मी? आता अख्खं आयुष्य एकट्याने जगायचंय. नीता तर काय गेलीच. अरे जाईल कुठे ती? पोलीस पकडतील तिला. आपण केस करू तुझ्यावर. अहो काय मिळणार हे सगळं करून? माझ्या आयुष्याचं जे व्हायचं होतं ते झालंच आहे ना. सुख हरवलंच आहे ना सगळं. मला एक गोष्ट कळत नाहीये मनोज, तू इतकं निगेटिव्ह थिंकिंग का करतोयस? नाही नाही, तू ना तर एक काम कर, आता काही दिवस तू माझ्याकडेच राहायला यायचंस, कळलं? हे बघ ताई, काहीही झालं तरी मला माझं ऑफिस आणि रुटीन काम हे सगळं बघावंच लागणार. बरं ठीक आहे, या गोष्टीवर आपण निवांतपणे बोलू. पण आता इथे किती वेळ असं बोलत राहणार आहोत आपण? चला आज चला. चल. पण जाताना कुलूप लावलं होतं. हो. दरवाजा उघडा कसा? आतमध्ये कोण आहे? थांबा मी बघतो. आवडला लाडू? आजपासून हे तुझं घर. माझं घर? हो. आणि तिकडे फोटो दिसतोय की नाही, तो तुझा बाबा. बाबा? नीता, बाबा थांब. माझ्या जवळ यायचं नाही. मनोज, आणि मला बाबा वगैरे म्हणत जाऊ नका. ओळखतोस का तू तिच्यावर असा? मग ती काय बोलतीये हे तूच सांगितलं असशील ना. आणि मुळात तिला इथे घेऊन यायची हिम्मत कशी झाली तुझी? लाज नाही वाटत तुला? अरे मनोज, ती मुलगी बिचारी अनाथ आहे. मला असं वाटलं की आपण दत्तक घेऊयात तिला, म्हणून.
मुळात तिच्यासमोर हे सगळं डिस्कस नको करूयात ना, आपण नंतर बोलूयात. का तिच्या समोर का नाही बोलायचं? लग्नाआधीच तुझे हे पाप इथे आणण्याची हिंमत कशी केलीस तो? काय बोलताय तुम्ही? आणि निर्लज्जपणे तू सांगतेस तिला मनोजला बाबा म्हणून. मनोज, अरे एकदा त्या मुलीकडे बघ. मला जशी आपुलकी वाटायला लागली तिच्याबद्दल तशी तुलाही वाटायला लागेल. अगं काय फालतू अपेक्षा आहे तुझ्या? हे सगळी लाच सोडलीस की काय? तुला तर तिच्याबद्दल आपुलकी वाटणारच ग. कारण लग्नाआधीचं पाप आहे ना तिचं हे. काय मनोज? मी तिचा बाप नाहीये आणि इनफॅक्ट तिच्याचमुळे मला नवरा म्हणायचाही अधिकार गमावलायस तू. मला नवरा म्हणायचाही अधिकार गमावलायस तू.